तुमच्या आसपास जर कोणाला साप चावला तर काय कराल? सर्वप्रथम तर त्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जा. त्यानंतर जिथे साप चावला आहे त्या जागेच्या वर जर अंगठी, बांगडी, पायातले चेन, बेल्ट किंवा शूज असतील तर ते काढून टाका. साप चावलेली जागा ही हृदयाच्या लेवलच्या खाली राहील ह्याची काळजी घ्या. पेशंटला साप चावल्यानंतर तो चालणार नाही किंवा धावपळ करणार नाही याचीही काळजी घ्या. जिथे साप चावला आहे तो हात किंवा पाय व्यवस्थित लाकडासोबत एका कपड्याने वरून खालपर्यंत अशा प्रकारे बांधत जा जेणेकरून तो अवयव किंवा तो हात आणि पाय हलणार नाही. त्यानंतर जे वाहन अवेलेबल असेल त्या वाहनाने जवळच्या आरोग्य केंद्रात पेशंटला घेऊन जा. जाताना जर त्या हॉस्पिटलचा नंबर तुमच्याकडे असेल तर तिथे अँटी स्नेक वेनम अवेलेबल आहे की नाही याची शहानिशा करून घ्या. त्याशिवाय आम्ही असा एक पेशंट घेऊन तिथे येतोय हे सुद्धा त्यांना कळवा. आता साप चावल्यावर काय नाही करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी तर घाबरून जाऊ नका, कारण फक्त 20% साप हे विषारी असतात. त्यानंतर कुठल्याही भोंदू बाबाकडे जाण्यात वेळ वाया घालवू नका. त्याशिवाय घरच्या घरी झाडपाला, मंत्र किंवा दारूचा वापर करून त्या जखमेला ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करू नका. त्या जखमेला चिरा मारून ब्लेडनी किंवा चाकूनी विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. तोंडाने विष शोषून त्या सर्पदंशातून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. जखमेच्या वर दोरीने आवळून टाईट बांधू नका. साप चावू नये म्हणून काय करायचे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. साधारणपणे अशा अडगळीच्या ठिकाणी साप बसलेला असतो. आपल्या घराच्या आजूबाजूला अशी अडचण आणि अडगळ होणार नाही याची काळजी घ्या. रात्रीच्या वेळेस शेतामध्ये जाताना पायामध्ये गमबूट घालून हातात टॉर्च आणि काठी घेतल्याशिवाय शेताकडे जाऊ नका. गवतातून चालत असाल तर आधी काठीने त्या गवतावर मारून तिथे साप नाही ना याची शहानिशा करून घ्या आणि मगच तिथून चाला. रात्री झोपताना मच्छरदाणी ही आपल्या गादीच्या खाली व्यवस्थित टक करून मगच झोपा. भारतामध्ये साधारणपणे 70 ते 80 हजार डेथ या सर्पदंशामुळे प्रत्येक वर्षी होतात. पण मॅक्सिमम डेथ ह्या पेशंटला उशिरा दवाखान्यात घेऊन गेल्यामुळे होत असतात. तेव्हा पेशंटला लवकरात लवकर जवळच्या दवाखान्यात घेऊन जा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.